श्रावस्ती शहरात एका अत्यंत गरीब कुटुंबात एका दुखी तरुणीचा जन्म झाला, ज्याला समाजात खालच्या दर्जाचे मानले जात असे. तिचे नाव गौतमी तिस्सा होते. परंतु तिच्या क्षीण शरीरामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य तिला गौतमी तिस्सा ऐवजी गौतमी किसा म्हणू लागले. हळूहळू ती तिच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये किसा गौतमी म्हणून प्रसिद्ध झाली. काही कर्मयोगामुळे तिचे लग्न श्रावस्तीतील एका उच्च जातीतील श्रीमंत कुटुंबातील एका सक्षम मुलाशी झाले. श्रीमंतीने भरलेले आणि देखणे, निरोगी आणि प्रेमळ पती असलेले हे कुटुंब. असे वाटत होते की त्या दुखी महिलेचे दुःख संपले आहे. किसा गौतमीचे नशीब बदलले होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. तिच्या पतीकडून अपार प्रेम मिळूनही तिला दिसले की कुटुंबातील इतर सदस्य तिच्यावर अत्यंत नाखुश आहेत. रात्रंदिवस सर्वांची सेवा करूनही तिच्या कुटुंबातील सदस्य तिच्याबद्दल प्रचंड द्वेषाने भरलेले होते. प्रथम ती एक गरीब मुलगी होती आणि त्याहूनही वर ती एका निम्न जातीच्या कुटुंबातील होती. हे जणू काही जखमेवर अपमान भरण्यासारखे होते. जाती आणि संपत्तीच्या भेदभावाने भ्रष्ट झालेल्या कुजलेल्या समाजव्यवस्थेचे भूत कुटुंबातील सदस्यांना खोलवर त्रास देत होते. म्हणून हे नाते घडले, पण कुटुंबातील सदस्य तिला स्वीकारू शकले नाहीत. त्यांच्या टोमण्यांनी त्या गरीब मुलीचे हृदय छेदले. जर तिने गरीब कुटुंबात, निम्नवर्गीय कुटुंबात लग्न केले असते तर बरे झाले असते. या सर्व संपत्तीचा काय उपयोग होता? द्वेष आणि तिरस्काराचे जीवन जगणे कठीण झाले. तिच्या पतीचे प्रेम हा तिच्या आयुष्याचा एकमेव आधार होता. लग्नानंतर तिला काही वर्षे मूल झाले नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबात तिच्याबद्दल अधिक तिरस्कार निर्माण झाला. जर कुटुंबातील एकुलता एक मुलगा निपुत्रिक राहिला तर वंश कसा चालू राहील? घरात कोणत्या प्रकारची सद्गुणी सून आली आहे? जर ती सद्गुणी असती तर ती अशा कुटुंबात का जन्माला आली असती? आणि मग इतक्या उच्च कुटुंबात लग्न होऊनही ती निपुत्रिक का राहिली? ती खरोखरच दुर्दैवी आहे. या दुर्दैवी महिलेमुळे आमचा वंश पुढे चालू राहणार नाही. असे ज्वालासारखे शब्द तिच्या शरीरात आणि मनात दुखाची ज्वाला पेटवत राहिले. पण ती बिचारी मुलगी असहाय्य होती. ती काय करू शकत होती? ती शांतपणे अश्रू ढाळत राहिली आणि सर्व काही सहन करत राहिली. पण काही दिवसांनी तिचे नशीब बदलले. ती गर्भवती राहिली आणि 10 महिन्यांनी तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. अचानक जीवन उजळ झाले. विवाहित वधूला कुटुंबात आदर मिळू लागला. सर्वांची इच्छा पूर्ण झाली. वंश पुढे चालू ठेवण्यासाठी तिने कुटुंबाला एक सुंदर मुलगा दिला. मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्या हास्याने घरातील वातावरण आनंदाने भरून गेले. प्रत्येक जण त्याला आपल्या मांडीवर घेण्यास उत्सुक होता. आता कुटुंबातील सदस्य विसरले की मुलाची आई एका निम्न जातीच्या आणि गरीब कुटुंबातील होती. तिला गृहलक्ष्मीसारखा आदर आणि आतिथ्य मिळू लागले. पाळण्यात डोलणारा मुलगा गुडघ्यावर रेंगाळू लागला. त्याच्या कृत्यांनी सर्वांना आकर्षित केले. आता तो उभा राहू लागला. तो अस्थिर असला तरी काही पावले टाकू लागला. त्याच्या बालिश कृत्यांमुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद वाढला. घराचे अंगण आनंदाने भरून जायचे. किसा गौतमी तिच्या नशिबाची कदर करायची. ती मुलाला आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने त्याचे चुंबन घ्यायची. या प्रियकरामुळे तिचे नशीब बदलले. तिचे दुःख संपले, पण आनंदाचे दिवस लवकरच संपले. एके दिवशी ढगाळ आकाशातून वीज पडल्याने किसा गौतमीच्या आनंदात खंड पडला. घराबाहेर बागेत खेळत असताना त्या लहान मुलाला एका विषारी काळ्या सापाने चावा घेतला. काही वेळातच हसणारा चेहरा निळा झाला. शरीर गतिहीन झाले. श्वास थांबला. हृदयाचे ठोके थांबले. कुटुंबातील सदस्य खूप धावले.
त्यांनी औषधे घेतली, त्यांनी ताबीज लावला, पण काहीही काम झाले नाही. बाळ मरण पावले. घरात गोंधळ उडाला. किसा गौतमीच्या दुःखाला सीमा नव्हती. प्रत्येक आईला तिच्या एकुलत्या एका मुलाची ओढ असते, पण किसा गौतमीसाठी हे मूलच आनंदाचे एकमेव स्रोत होते. त्याच्यामुळेच तिचे नशीब बदलले होते. आता काय होणार? जेव्हा लोक म्हणाले की ते मुलाचे शरीर स्मशानात घेऊन जातील आणि दफन करतील, तेव्हा हे शब्द तिच्या हृदयाला भाल्यासारखे भोसकले. हे लोक माझ्या मुलाला घराबाहेर फेकून देतील. मी हे कधीही होऊ देणार नाही. तिने मुलाचे शरीर छातीशी घट्ट मिठी मारली. ती दुखाने रडू लागली, नाही, माझा मुलगा अजून मेला नाही. तो फक्त विषामुळे बेशुद्ध झाला आहे. तो गाढ झोपेत गेला आहे. कोणीतरी त्याला शुद्धीवर आणा. कोणीतरी त्याला जागे करा. जर तो खरोखरच मेला असेल तर त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी औषध आणा. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर मी कुठून तरी ते मागून माझ्या मुलाला जागे करेन. ती मुलाला छातीशी धरून वेड्या अवस्थेत घराबाहेर पडली. ती घरोघरी भीक मागत असे. वाटेत तिला जो कोणी भेटेल ती हात पसरून विनवणी करायची, मला काही औषध द्या, म्हणजे माझे मूल जागे होईल, त्याची बेशुद्धी निघून जाई. तो मेला नाही. लोक तिला समजावून सांगायचे, आई, तो मेला आहे. आता कोणतेही औषध काम करणार नाही. तुटलेल्या जखमेवर कोणतेही औषध नाही. हे ऐकून ती वेडी व्हायची. ती मुलाचे मृत शरीर छातीशी घट्ट धरून इतरांसमोर औषध मागायची. एका भावाला तिच्या स्थितीची दया आली आणि तो म्हणाला, आई, कोणताही सामान्य डॉक्टर त्याच्यासाठी औषध देऊ शकत नाही. यावेळी महाभिषेक महावैद्य बुद्धांचा जगात जन्म झाला आहे. त्यांचा जेतवन विहार शहराबाहेर आहे. भगवान बुद्ध आजकाल तिथेच राहतात. त्यांच्याकडे जाते तुम्हाला नक्कीच योग्य औषध देईल. उत्साहाने भरलेली किसा गौतमी जेतवन विहारकडे धावली. त्यावेळी तथागत बुद्ध साधकांना ध्यानाचे बारकावे समजावून सांगत होते. व्यथित किसा गौतमी थांबता बुद्धाजवळ पोहोचली आणि बाळाचे शरीर भगवानांच्या पायाजवळ ठेवून मोठ्याने रडू लागली. म्हणते, भगवान, लोक माझे बाळ माझ्यापासून हिसकावून घेऊ इच्छितात. तो मेलेला नाही भगवान. तो झोपला आहे. तो बेशुद्ध झाला आहे. तुम्ही त्याला उठवा. तुम्ही त्याला शुद्धीवर आणा. बुद्ध म्हणाले, मुली, तो निर्जीव आहे. किसा आश्चर्यचकित झाली. ती मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, भगवान, तो निर्जीव असला तरी तुम्ही एक महान वैद्य आहात. कोणीतरी म्हटले, तुमच्याकडे संजीवनी औषध आहे. माझ्या मुलाला नवीन जीवन द्या. कृपया त्याला औषध द्या. बुद्धांनी पाहिले की अशा भावनिक आणि अस्वस्थ अवस्थेत ती धर्माबद्दल काहीही समजण्यास सक्षम नव्हती. बुद्धांनी हे देखील पाहिले की पटाचाराप्रमाणेच ती देखील भगवान कश्यप बुद्धांच्या बालपणी 7 बहिणींपैकी एक होती आणि त्यांच्या सोबत तिने खूप ध्यान केले होते. तिने खूप पुण्य आणि पारमिता मिळवल्या होत्या. सध्या ती तिच्या काही दुष्कर्मांचे परिणाम भोगत आहे. पण आता तिच्या दुखापासून मुक्तीची वेळ आली आहे. भगवान शांत आणि गंभीर स्वरात करुणेची नदी वाहवत म्हणाले, हो मुली, ज्याने हे सांगितले ते बरोबर आहे. मी एक वैद्य आहे. मी तुला योग्य औषध देईन. कृपया भगवान, मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. किसाच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. बुद्ध म्हणाले, मुली, शहरात जा आणि एक चिमूटभर मोहरी मागून आण. मी ते लगेच आणून देईन. प्रभू, असे म्हणत किसा पटकन उठली आणि निघण्याची तयारी केली. पण तुम्ही ते अशा कुटुंबातून आणा जिथे आजपर्यंत कोणीही मरण पावले नाही. हो हो प्रभू, मी ते अशा कुटुंबातून आणेन. मुलाला छातीशी धरून ती वेगाने शहराकडे धावली. आता माझे बाळ नक्कीच पुन्हा जिवंत होईल.
तिने पाहिलेल्या पहिल्या घरात ती गेली आणि तिची दुःखद कहाणी सांगितली आणि एक चिमूटभर मोहरी मागितली. कुटुंबातील सदस्यांनी सहानुभूतीने म्हटले, आई, तुमचा मुलगा पुन्हा जिवंत होवो. चिमूटभर म्हणजे काय? तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या मनाच्या समाधानासाठी मोहरी घेऊ शकता, पण तुमच्या घरात कोणीही मरण पावले नाही, बरोबर? हे ऐकून कुटुंबातील सदस्य निराश झाले. ते कसे मरण पावले नसतील? आई, आमच्या कुटुंबात अनेक जण मरण पावले आहेत. किसा गौतमी एका घरातून दुसऱ्या घरात, एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर भटकत एक चिमूटभर मोहरी मागत होती. तिला असा एकही कुटुंब सापडला नाही जिथे कोणीही मरण पावले नाही. दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळपर्यंत ती शुद्धीवर आली. मला समजले, प्रत्येक घरात लोक मरतात. मुले, तरुण, वृद्ध, पुरुष आणि स्त्रिया. शहरात मरणाऱ्यांची संख्या जिवंत लोकांपेक्षा जास्त आहे. इतके लोक त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूवर माझ्यासारखे वेडे झाले नाहीत. जगणे आणि मरणे कोणाच्याही हातात नाही. हे सत्य स्पष्ट करण्यासाठी बुद्धांनी मला एक चिमूटभर मोहरी आणण्यास सांगितले. ही खूप साधी गोष्ट होती. मी फक्त एक चिमूटभर मोहरी मागितली, पण हे त्या गरीब महिलेला धर्माची जाणीव जागृत करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी पुरेसे कारण बनले. ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच तिने तिच्या मुलाचे मृतदेह दफन करण्यासाठी सोडले आणि बुद्धांचा आश्रय घेण्यासाठी जेतवन आश्रमात आली. बुद्धांनी तिला येताना पाहिले तेव्हा त्यांनी विचारले, का मुली, तुला मोहरीचे दाणे सापडले का? नाही भगवान, मला कोणतेही धान्य सापडले नाही, पण मला माझी हरवलेली शुद्ध परत मिळाली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. प्रत्येक जण लवकरच किंवा नंतर मरतो. याला कोणीही थांबवू शकत नाही. बुद्धांनी पाहिले की आता तिची मनःस्थिती धर्म समजून घेण्यासाठी योग्य आहे. त्याने तिला धार्मिक सल्ला दिला. संपूर्ण वातावरणात धर्माच्या शुद्ध आणि शांत लाटांनी भरून टाकत बुद्ध म्हणाले, मृत्यू हा सर्व प्राण्यांचा अपरिहार्य धर्मस्वरूप आहे. केवळ गावक्यांचाच नाही, केवळ शहरवासियांचाच नाही, केवळ एकाच कुळातील लोकांचाच नाही, तर तो देवांसह सर्व लोकांचा धर्मस्वरूप आहे. सर्व अनित्य आहेत, सर्व नश्वर आहेत. ज्यांना हे सत्य समजत नाही ते त्यांच्या मुलांशी, प्राण्यांशी आणि संपत्तीशी जोडलेले राहतात. ते भ्रमात बेशुद्ध राहतात आणि अनेक जन्मांपर्यंत वारंवार मृत्यूच्या तावडीत सापडत राहतात. ज्याप्रमाणे नदीतील अचानक येणारा पूर गाढ झोपेत झोपलेल्या गावाला वाहून नेतो, त्याचप्रमाणे मृत्यू या वेड्यासारख्या आसक्त लोकांना पुन्हा पुन्हा वाहून नेतो. जर कोणी या भ्रमाच्या झोपेतून जागा झाला, स्वतःमधील अनित्यतेची भावना जागृत केली आणि उदय आणि पतन पाहिले, तरच तो अनेक जन्मांच्या मृत्यूच्या दुःखातून कायमचा मुक्त होऊ शकतो. कोणताही उदय किंवा पतन पाहता 100 वर्षे जगण्यापेक्षा 1 दिवसाचे जगणे अधिक श्रेयस्कर आहे. महाकारुणिकांच्या धार्मिक वचनांचे अमृत तिच्या कानावर पडताच किसा गौतमीच्या अनेक जीवनांवर साठलेले पुण्य जागृत झाले. तिच्या शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये धर्मभावना जागृत झाली. ती एकाग्र झाली, स्वतःकडे वळली, अंतर्मुख झाली. उत्थान आणि अस्त, उदय आणि अस्त तिला स्वतःमध्ये या अनित्य धर्माचे योग्य दर्शन झाले. उदय आणि अदृश्य पाहताना तिला उत्पादन आणि समाप्तीचे दर्शन झाले. अलिप्ततेचे शुद्ध धर्मनेत्र उघडले आणि काही क्षणांसाठी तिने त्याच अवस्थेत निर्वाण अनुभवले. किसा धन्य झाली. ती श्रोतापन्न अवस्थेत स्थापित झाली. ती दुःखापासून पूर्ण मुक्तीच्या मार्गावर स्थापित झाली. श्रद्धेने आणि कृतज्ञतेने भारावून तिने बुद्धांना प्रवर्जेची विनंती केली. बुद्धांनी परवानगी दिली. किसा गौतमीने आदरपूर्वक 3 वेळा तथागतांना प्रदक्षिणा घातली. तिने त्यांना अभिवादन केले आणि भिक्षुणी विहारात गेली आणि प्रवर्जा ग्रहण केली.
आता तिचे दिवस तथागतांच्या सान्निध्यात ध्यानात जाऊ लागले. बुद्धांचे धार्मिक शब्द तिच्या मनातील उरलेली घाण काढून टाकण्यास मदत करणारे ठरले. तिने पूर्ण एकाग्रतेने विपश्यना ध्यानाचा सराव सुरू केला. एके दिवशी ध्यान करत असताना भगवानांचे अमृतमय शब्द तिच्या कानात घुमले. अमृतपद निर्वाणाची जाणीवन होता माणूस 100 वर्षे जगू शकतो, परंतु त्या तुलनेत अमृतपद निर्वाणाची जाणीव झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक दिवसही चांगला आणि अधिक फायदेशीर असतो. या प्रेरणादायी शब्दांनी किसा गौतमीच्या मनात धार्मिक भावना जागृत केल्या. तिने क्षणभर निर्वाण अनुभवले आणि श्रोतापनाची अवस्था प्राप्त केली. परंतु पूर्ण मुक्तीसाठी मला निरोध संपत्तीसह अर्हतची निर्वाण अवस्था अनुभवावी लागेल. तेव्हाच मी जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होईल. या प्रेरणेने प्रेरित होऊन दृढ धैर्याने विपश्यनेचा सराव करताना तिने अनुक्रमे सकृदागामी, अनागामी आणि अर्हतचे फळ प्राप्त केले. साधना यशस्वी झाली. जीवनाचे बंधन तुटले. साधिकेला जीवनात मुक्तता मिळाली. किसा गौतमी तथागतांच्या मुख्य शिष्यांपैकी एक बनल्या. भिक्षुणींचे जीवन अत्यंत साधेपणाचे जीवन होते, परंतु त्या भिक्षुणींमध्येही सर्वात साधे जीवन जगणाऱ्या किसा गौतमीला बुद्धांनी कठीण वस्त्रे परिधान करणाऱ्यांमध्ये अग्रणी म्हणून स्थान दिले. सर्वोच्च साध्वी किसा गौतमीने तिचे उर्वरित आयुष्य सार्वजनिक सेवेत घालवले. तिच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने अनेक दुःखी महिला दुःखापासून मुक्तीच्या मार्गावर चालल्या. किसा गौतमीच्या करुणामय मनाला स्त्रियांचे दुःख खूप चांगले समजले. किती प्रकारचे दुःख? योग्य पती आणि सासू-सासरेन मिळाल्यास होणारे दुःख, सहपत्नी असल्यास होणारे दुःख, मुले नसल्यास होणारे दुःख, जर असतील तर मूल बाळगण्याचे दुःख, बाळंतपणाचे दुःख, मुलाला वाढवण्याचे दुःख, मूल अनैतिक झाल्यास होणारे दुःख, मूल मेले तर होणारे दुःख, तुम्ही स्वतः अनैतिक झालात तर होणारे दुःख. तिला मागच्या जन्मातील तिच्या बहिणी पटाचाराचे उदाहरण आठवले. अनैतिकतेमुळे तिला तिच्या पतीच्या, दोन्ही मुलांच्या, पालकांच्या आणि भावाच्या मृत्यूचे प्रचंड दुःख सहन करावे लागले. या संसारचक्रात फक्त दुःख आहे. कल्याणाचा मार्ग जो किसा गौतमी स्वतःला दुःखापासून मुक्त करत असे, तो ती इतरांसोबत वाटू लागली. जेव्हा ती कधी-कधी तिच्या भूतकाळाचा आढावा घेत असे, तेव्हा ती बुद्धाप्रती कृतज्ञतेच्या भावनांनी भारावून जायची आणि म्हणायची, मी किती भाग्यवान आहे की मला शांती आणि समृद्धीचे जीवन जगण्याची संधी मिळाली. मला तथागत भगवान बुद्धांसारखा कल्याणमित्र सापडला. जेव्हा तुम्हाला कल्याणमित्राचा सहवास मिळतो तेव्हा तुमचे जीवन आनंदाने भरलेले असते. या चांगल्या संगतीने सर्वात वाईट दुष्ट देखील चांगला माणूस बनतो. दुःखी व्यक्ती दुःखापासून मुक्त होते. तो दुःखापासून दुःख थांबवतो आणि दुःख पाहतो. तो दुःखाचे मूळ कारण पाहतो. तो दुःखापासून मुक्तीच्या मार्गावर चालतो आणि ते पाहतो. आणि अशा प्रकारे दुःखाच्या पूर्ण समाप्तीची स्थिती, निर्वाणाची सर्वोच्च अवस्था पाहतो. माझ्यासारख्या दुःखी व्यक्तीने केवळ या जन्मातच नव्हे तर मागील असंख्य जन्मांमध्ये खूप दुःख सहन केले आहे. मला माहित नाही की माझे किती प्रियजन मरण पावले आहे. जर या मृत प्रियजनांच्या हाडांना एकाच ठिकाणी गोळा केले तर हिमालयासारखा पर्वत उभा राहील. जर मी त्यांच्या मृत्यूवर गाळलेले सर्व अश्रू एकाच ठिकाणी गोळा केले तर ते सर्व महासागरांच्या पाण्यापेक्षा जास्त होतील. माझे सर्व दुःख केवळ महाकारुणिकांच्या चांगल्या संगतीमुळेच दूर झाले. मी नैतिकता, ध्यान आणि ज्ञानाच्या उदात्त अष्टांगिक मार्गाचे अनुसरण केले आणि धर्माच्या आरशात अंतिम सत्याची जाणीव झाली. अनेक जन्मांचे ओझे दूर झाले. माझ्या हृदयाला भोसकणारा आणि वेदना देणारा इच्छेचा बाण दूर झाला. मला पूर्ण, मुक्त आणि धन्य वाटले. सर्वांना असा फायदेशीर मार्ग मिळो. सर्वांमध्ये अशी मुक्ती देणारी प्रेरणा जागृत होवो.